हॅलो गाईज. तर अचानक ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे आपण निघालो अक्कलकोटला. असं म्हणतात की ज्यांना स्वामी बोलवतात तेच अक्कलकोटला जातात. आपल्याला पण स्वामींचा बुलावा आलेला असणार आहे. तर इस्लामपूरवरून आपल्याला 11ची बस होती. मी पण पहिल्यांदाच चाललेलो, त्याच्यामुळे पोचायला किती वाजणार होतं हे मला माहीत नव्हतं. आपल्या प्रवासाला तर सुरुवात झाली. सांगोल्यामध्ये 15-20 मिनटं थांबलेली बस. आता जातानाच बस मध्येच बंद पडलेली. बसला स्पीड पण नव्हतं. इकडं काय पण चालून दे, हम तो उसी के दिवानी. आता आपल्याला दुसरी बस भेटली की आता ह्या बसमध्ये चार्जिंग पॉईंट ते पण होतं. ही तर बस चांगली होती. ही बस तर आधीच मिळाली असती तर आम्ही पोचलो पण असतो. तर आता आलो आहे आपण पंढरपूरमध्ये. तर आपल्याला अक्कलकोटमध्ये पोचायला वाजलेलं 7. आता पहिल्यांदा गेल्या गेल्या तर आपण स्वामींचं दर्शन घेतलं. दिवसभराचा सगळा थकवा निघून गेलेला. तर आता आपल्याला बघायची होती रूम, म्हणून आपण आलेलो भक्त निवासला. आपल्याला तर रूम भेटली. जेवायसाठी आपण बाहेर आलो. तर बाहेर पण रांगोळी काढून स्वामींची मूर्तीला सजावट केलेली आणि इथं सगळी फोटो काढायला जमा झालेली. इथं तर वातावरण सगळं प्रसन्न होतं. महाप्रसादासाठी आपल्याला काही लाईनिंगला थांबायला लागलं नाही. तर आपण आधीच बुकिंग केलं, त्याच्यामुळे आपल्याला डिरेक्टली एंट्री दिली. तुम्ही पण अक्कलकोटला जाणार असाल आणि तुम्हाला महाप्रसाद बुकिंगची लिंक हवी असेल तर कमेंट करा. तर स्वामींच्या मंदिराचं दर्शन आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेऊ.